कलियुगामध्ये नामा पिताकर आता आपली भारत भूमी भारताचं नाव सगळ्याला माहिती भरत राजामुळे काहीतरी पडलेलं आहे। मग भारत देशामध्ये जास्त भावनिक समाज आहे, म्हणजे भावनिक समाजामुळे आपलं भारत देशामध्ये त्यात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र संत की भूमी आहे। महाराष्ट्रामध्ये संत बरोबर, महाराष्ट्र एवढे संत कुठंच नाही। मग असं संत की भूमी है महाराष्ट्र। आपल्याकडे परमेश्वर तळी तळी भरला ठावरिता नाही उरला। मग आपण त्याला गवताची काळी घ्या, गवतामध्ये सुद्धा देव आहे। बेलाच्या पानामध्ये देव आहे, वडाच्या झाडामध्ये देव आहे, आंब्याच्या पानामध्ये देव आहे, प्रत्येक वनस्पतीमध्ये देव आहे। विठ्ठला कुळीचे दैवत त्रिभुवनाचे मालक विठ्ठल, 14 भुवनाचे मालक विठ्ठल। आणि त्या विठ्ठल आपले कुलदैवतच विठ्ठल म्हणायचे माणूस, म्हणजे विठ्ठल हे कृष्णाचे अवतार आहे। तुला कृष्णच विठ्ठल झाले, राही रुक्माई पांडुरंग हरी मद आणि दुसरे मग नाही आता। हे मलिया चित्ता पासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे दुसरे काहीच नाही आता। भक्ती भाव नाम प्रेम अंतःकरण, पण ते देवाला कळतं। म्हणजे आपण अंतःकरणातून नामस्मरण करतो का नाही, हरिपाठ अंतःकरणातून म्हणतो का नाही, आपली हजेरी तर रोज आहे, पण तळमळीतून पाहिजे। आता मला परमेश्वराविषयी खूप कळकळ आहे, पण तेवढ्या कळकळीने आपण जातोच का हरिनाम नाही का? येऊन नसतं खळखळ हसून चालले असं नाही म्हणजे हातपाय गळगळ करून मी निघले। त्याच्यामुळं कळकळ अंतःकरणातून आता आपल्या महिना रोज जात्यात 4 वर्ष झाले, 4 वर्ष झालं तेवढं अंतःकरणातून म्हणायला पाहिजे, चांगला स्वर लागायला पाहिजे। ज्याला थोडस स्वराचं कळते त्याला तळतळ वाटते, पण बाकी त्याचं नुसतं पळ पळते, त्याला काय अर्थ आहे? अरे पटातल्या पांढरीच्या विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्याने काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया छाया मिळणार नाही पुन्हा।